हाय फ्रेंड्स अँड वन्स अगेन वेलकम बॅक टू स्पीक इंग्लिश विथ तन्मय. आणि आजच्या व्हिडिओचा आपला टॉपिक असणार आहे कॉमन मिस्टेक्स इन इंग्लिश, म्हणजेच इंग्रजीमध्ये होणाऱ्या सामान्य चुका. सो बेसिकली आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय एक्सप्लेन करणार आहे बरं, मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की एखादं वाक्य जर चुकीचं आहे तर त्याचं करेक्ट वाक्य काय असणार आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशनसुद्धा मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आणि या चॅनलवर सेम टॉपिक्सशी रिलेटेड अजून एक व्हिडिओ आहे कॉमन मिस्टेक्स इन इंग्लिशचा. तो जर तुम्हाला बघायचा असेल तर इकडे वर आय बटनवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्ही तो वाला व्हिडिओ बघायला सुद्धा विसरू नका. आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. सो आपलं फर्स्ट वाक्य आहे शी इज मॅरिड विथ अ डॉक्टर. शी इज मॅरिड टू अ डॉक्टर. कुठलं वाक्य बरोबर आहे? शी इज मॅरिड टू अ डॉक्टर. शी इज मॅरिड टू अ डॉक्टर हे बरोबर वाक्य आहे. कारण कसं आहे ना, जेव्हा आपण मॅरिटल रिलेशनशिप्सबद्दल बोलतो तेव्हा दोन जणांच्या रिलेशनशिपला जेव्हा आपल्याला इंडिकेट करायचं असतं तेव्हा आपण टू या शब्दाचा वापर करतो. त्यामुळे शी इज मॅरिड टू अ डॉक्टर अँड नॉट विथ अ डॉक्टर. आपली पुढची वाक्य आहे यू हॅव टू कोप अप विथ हर. यू हॅव टू कोप विथ हर. सो बेसिकली इकडे कोप या शब्दाचा मीनिंग काय आहे मी तुम्हाला एक्सप्लेन करते. कोप म्हणजे टू डील विथ समथिंग डिफिकल्ट सिच्युएशन. एका डिफिकल्ट सिच्युएशनसोबत जेव्हा आपण एखादी गोष्ट डील करतो दॅट मीन्स यू कोप. ओके, म्हणजे कुठलंही एखादं चॅलेंजिंग सिच्युएशन असू शकते, इमोशन असू शकतो किंवा कुठलाही एखादा टास्क असू शकतो. ओके, यू हॅव टू कोप विथ हर किंवा यू हॅव टू कोप अप विथ हर. कुठलं वाक्य बरोबर आहे? सेकंड सेंटेन्स बरोबर आहे. यू हॅव टू कोप विथ हर. यू हॅव टू कोप विथ हर. आणि या सेंटेन्सचं मीनिंग आहे डीलिंग विथ हर इज नेसेसरी ऑर रिक्वायर्ड. त्यामुळे कोप या वर्ब नंतर आपल्याला कधी पण अप या शब्दाचा वापर नाही करायचा आहे. नेक्स्ट सेट ऑफ सेंटेन्स आहे प्लीज डिस्पोज ऑफ द गार्बेज. प्लीज डिस्पोज द गार्बेज. या दोन्ही वाक्यांपैकी बरोबर वाक्य कोणतं आहे? तर या दोन्ही वाक्यांपैकी राईट सेंटेन्स आहे प्लीज डिस्पोज ऑफ द गार्बेज. प्लीज डिस्पोज ऑफ द गार्बेज. So the correct sentence indicates the action of getting rid of the garbage. त्यामुळे you have to dispose of the garbage. आपला नेक्स्ट सेट ऑफ सेंटेन्स आहे his trouser is not fitting him anymore. His trousers are not fitting him anymore. कोणतं वाक्य बरोबर आहे? सेकंड जे वाक्य आहे ते राईट आहे. ओके, his trousers are not fitting him anymore. ट्राउझर्स आहे का? ट्राउझर चुकीचं आहे आणि ट्राउझर्स बरोबर आहेत असं का ते मी तुम्हाला सांगते. काही नाउन्स जे असतात ना ते नेहमी प्लुरल फॉर्ममध्ये असतात, सिंग्युलर फॉर्ममध्ये नसतात. जसं की बघा सिझर्स, जीन्स, ग्लासेस, स्पेक्टकल्स. ठीक आहे, तर हे जे काही नाउन्स आहेत हे सिंग्युलरमध्ये नसतात, ही नेहमी प्लुरलमध्ये असतात. आपण कधी जीन म्हणतो का? नाही, आपण नेहमी म्हणतो जीन्स. आपल्याला एका जीन्सबद्दल जरी बोलायचं असेल तरी आपण जीन्स म्हणतो आणि जीन म्हणत नाही. त्याच प्रकारे सिझर नाही, सिझर्स. आणि अशा नाउन्सच्या पुढे जेव्हा आपल्याला हेल्पिंग वर्ब वापरायचा असतो तेव्हा तो सुद्धा आपल्याला प्लुरल फॉर्ममध्ये वापरायचा असतो. बघा, ट्राउझर्सच्या पुढे तुम्ही इज वापरणार का? नाही, तुम्ही आरचा वापर करणार. त्यामुळे हिज ट्राउझर्स आर नॉट फिटिंग हिम एनीमोर. Our next set of sentence is the electricity is gone or there's a power cut. The electricity is gone, there's a power cut. जेव्हा आपण मराठीमध्ये बोलतो बघा लाईट गेली तेव्हा त्याचं लिटरल ट्रान्सलेशन काय होतं? दी इलेक्ट्रिसिटी इज गॉन, पण ते चुकीचं आहे. there's a power cut. there's a power cut. सो इथून पुढे जेव्हा कधीही तुमच्या घरची लाईट जाईल तेव्हा दी इलेक्ट्रिसिटी इज गॉन असं बोलू नका, सरळ बोला देअर्स अ पॉवर कट. देअर्स अ पॉवर कट. आपला नेक्स्ट सेट ऑफ सेंटेन्स आहे
शी इज माय कझन सिस्टर और शी इज माय कझिन. शी इज माय कझन सिस्टर और शी इज माय कझिन. आणि ह्याच्यातलं राईट सेंटेन्स आहे शी इज माय कझिन. शी इज माय कझिन. सो कसं आहे तुम्ही सेंटेन्स व्यवस्थित बघा. शी इज माय कझिन सिस्टर. तुम्ही ऑलरेडी सेंटेन्सच्या स्टार्टिंगला प्रोनाउन वापरला आहे शी, आणि शी म्हणजे अर्थातच मुलगी असणार, त्यामुळे तुम्हाला पुढे एक्सप्लेन करण्याची गरज नाही आहे की ती सिस्टर आहे, ब्रदर आहे, काय आहे. शी म्हटल्यावर सिस्टरच असणार, त्यामुळे शी इज माय कझिन. शी इज माय कझिन किंवा मग ही इज माय कझिन म्हणजे तो माझा चुलत भाऊ आहे. आपले पुढचे सेंटेन्सेस आहेत बघा. ऑल द सिटिझन्स मस्ट लव्ह ईच अदर. ऑल द सिटिझन्स मस्ट लव्ह वन अनदर. या दोघांपैकी कुठलं वाक्य बरोबर आहे? So the right sentence is all the citizens must love one another and not each other. का बरं each other का नाही आणि one another का, ह्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला सांगते. सो बेसिकली each other आणि one another हे रेसिप्रोकल प्रोनाउन्स आहे. हे रेसिप्रोकल प्रोनाउन्स आहेत. आणि कसं आहे ना, जेव्हा आपल्याला दोन लोकांबद्दल बोलायचं असेल तेव्हा आपण ईच अदरचा वापर करणार, ठीक आहे. आणि जेव्हा आपल्याला दोनपेक्षा जास्त लोकांबद्दल बोलायचं असेल तेव्हा आपण वन अनादरचा वापर करणार. तर इकडे सिटिझन्स फक्त दोन नाही आहेत, तर सिटिझन्स म्हणजे भरपूर संख्यातली लोकं आहेत, खूप सारे हजार, लाखो, करोडो लोकं आहेत. त्यामुळे या ठिकाणी ईच अदर नाही येणार, वन अनादर येणार. ऑल द सिटिझन्स मस्ट लव्ह वन अनादर. नेक्स्ट सेट ऑफ सेंटेन्सेस आहे शी इज अँग्री ॲट हर मदर. शी इज अँग्री विथ हर मदर. नीट ऐका. शी इज अँग्री ॲट हर मदर की विथ हर मदर? कुठलं राईट आहे बरं? राईट वन आहे विथ हर मदर. शी इज अँग्री विथ हर मदर. कसं आहे ना, अँग्री विथ, आता अँग्री म्हणजे राग, एक इमोशन आहे. जेव्हा आपण लिव्हिंग बीइंग्सच्या टुवर्ड्स जेव्हा आपण काही इमोशन्स दाखवतो तेव्हा आपल्याला विथ या शब्दाचा वापर करायचा आहे. आणि जेव्हा आपण कुठल्याही नॉन लिव्हिंग थिंग्ससाठी आपण इमोशन दाखवतो किंवा मग कुठल्याही सिच्युएशनला आपण रेफर करत असतो तेव्हा आपल्याला ॲट या शब्दाचा वापर करायचा आहे. त्यामुळे शी इज अँग्री विथ हर मदर अँड नॉट ॲट हर मदर. आपलं नेक्स्ट सेट ऑफ सेंटेन्सेस आहेत आय नीड अ पेन टू राईट विथ. आय नीड अ पेन टू राईट. तर या दोन्ही सेंटेन्सपैकी राईट सेंटेन्स आहे द फर्स्ट सेंटेन्स, आय नीड अ पेन टू राईट विथ. आय नीड अ पेन टू राईट विथ. तर हे असं का बरं? बघा, सेंटेन्स तुम्ही आधी नीट बघा. सेंटेन्समध्ये पेन काय आहे? एक नाऊन आहे. जेव्हा पण वाक्यामध्ये आधी नाऊन येतो त्याच्यानंतर टू येतो आणि त्याच्यानंतर जेव्हा वर्बचा फर्स्ट फॉर्म येतो त्याच्यानंतर आपल्याला एक प्रेपोजिशन वापरायचं आहे आणि तो प्रेपोजिशन आहे या ठिकाणी विथ. आय नीड अ पेन टू राईट विथ. आय नीड अ पेन टू राईट विथ. आणि आपला लास्ट सेट ऑफ सेंटेन्स आहे, नीट ऐका. आय डोंट नो व्हॉट वॉज हिज नेम. आय डोंट नो व्हॉट वॉज हिज नेम. आय डोंट नो व्हॉट हिज नेम वॉज. तर एक्झॅक्टली ह्याच्यातलं बरोबर वाक्य कुठलं आहे? तर सेकंड सेंटेन्स जो आहे तो आपला करेक्ट आहे. आय डोंट नो व्हॉट हिज नेम वॉज. कसं? मी तुम्हाला सांगते बघा. वॉज काय आहे? वॉज एक हेल्पिंग वर्ब आहे आणि त्याच प्रकारे नेम जो आहे हा सब्जेक्ट आहे. वॉज एक हेल्पिंग वर्ब आहे आणि नेम हा एक सब्जेक्ट आहे. आणि नेहमी एका वाक्यामध्ये आधी सब्जेक्ट येतो आणि त्याच्यानंतरच हेल्पिंग वर्ब येतो. त्यामुळे बघू शकता तुम्ही, आय डोंट नो व्हॉट हिज नेम वॉज, आधी नेम येणार आणि त्याच्यानंतर वॉज येणार. त्यामुळे आय डोंट नो व्हॉट हिज नेम वॉज हे करेक्ट वाक्य आहे. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय कवर केलं बरं? इनकरेक्ट सेंटेन्सेस, त्यांचे करेक्ट फॉर्म्स विथ डिटेल्ड एक्सप्लेनेशन. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं चॅनलवर ऑलरेडी या टॉपिक्सशी रिलेटेड एक व्हिडिओ आहे, तो जर तुम्हाला बघायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये
त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, त्यामुळे तुम्ही लगेच तो व्हिडिओ चेकआउट करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, या चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा, कारण आपला चॅनल एकदम फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्यामुळे आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश. हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.